आज आपण या ठिकाणी हत्तीखाना येथे आलेलो आहोत। पाठीमागे आपण पाहू शकतात भव्य दिव्य हत्तीखाना आहे। या ठिकाणी 4 असे मोठे हत्ती आहेत आणि बांधकामाचं रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे। याच्यामध्ये हत्तीची सोंड नवीन बसवलेली आहे, सिमेंटची। पूर्ण परिसर स्वच्छ केलेला आहे। या ठिकाणी आपण पाठीमागे 2 हत्ती पाहू शकतात। त्या पाठीमागे जो एक हत्ती आहे तसाच हत्ती उजव्या बाजूला आहे। हे 4 हत्ती खूपच उंच आणि भव्य दिव्य आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव हत्तीखाना पडलेलं असू शकेल। तर या सुंदर असे वास्तव्याची तोडफोड खूप प्रमाणात करण्यात आलेली आहे। त्यामध्ये जर आपण पाहून बघितलं तर काही मूर्त्या यांचा सर्वच विनाश करण्यात आलेला आहे। पण आधी जसा हत्तीखाना होता ह्याच्यामध्ये भरपूर सुधारणा करण्यात आलेली आहे। या पाठीमागे नंतर मंदिर, त्याच्यात हत्ती आणि पिलर भरपूर आहेत। मध्ये उन्हाळ्याच्या वेळेस जर आपण गेलात तर त्या ठिकाणी शांत वातावरण आहे। शांत म्हणण्यापेक्षा कोल्ड, थंड वातावरण आहे। काय आपण 12 महिने कोणत्याही दिवशी जर या ठिकाणी आलात तर वातावरण हे किंवा टेम्परेचर हे मेंटेन केलं जातं AC सारखं। तर या पद्धतीनं आपण जर अंबाजोगाई या ठिकाणी आलात तर हत्तीखाना या ठिकाणाला भेट द्यायची विसरू नका। तर 4ही बाजूने ह्यांना काय केलेलं आहे, कंपाऊंड केलेलं आहे आणि परिसर पहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ केलेला आहे। हा जो हत्ती आहे का, तर याच पद्धतीनं डाव्या बाजूला एक हत्ती आहे। खूपच मोठा हत्ती आहे। तर या पद्धतीनं या ठिकाणी आधी काहीतरी डोंगर वगैरे असणार आहे आणि हे याचं उत्खनन करण्यात आलेलं आहे। उत्खनन करून हे भव्य दिव्य मंडप, एक लग्नासारखा मोठा मंडप या ठिकाणी तयार केला गेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाण्याचा एक छोटा तलाव आहे, त्याच्यामध्ये कंटिन्यू पाणी पडत राहतं। आता आम्ही गेलता तर त्यावेळेस काय निघलं होतं हर्षू? उंदीर निघला होता, उंदीर। हे छोटे मोठे पिल्ले, हे बच्चे आहेत, आम्ही बघितलं। उंदीर वगैरे निघले होते या ठिकाणी। केव्हा काही निघेल काय सांगता येत नाही। या पद्धतीने आपण